देवा, आम्ही आता निघावं म्हणतो. आपली भेट झाल्यामुळे साशंक असलेलं मन काहीसं शांत झालं. तिम्माशेठ, सर्व काही मंगलमय होईल, तेव्हा चिंता नसावी. येतो देवा. गणेश, तुला माझ्याशी काय बोलायचे आहे हे मला ठाऊक आहे. मी गडावर आल्यावर तुला भेटायला येणारच होतो. तुम्ही मातेला भेटून आलात? होय. कशी आहे ती? एकांतात सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते करण्यासाठी तुम्ही तिला सहाय्य केले का? मी म्हाळसेला सत्य कळण्यास काही संकेत मिळतील अशा काही कथा सांगितल्या आहेत, ज्या तिच्या अर्थात पार्वतीच्या शक्तिरूपाशी निगडीत आहेत. ज्या कथा तिला सत्य कळण्यास संकेत देतील आणि सहाय्य करतील अशी आशा आहे. मातेने सत्य शोधून काढण्याची घोषणा केली आहे. मला असं वाटलं की तुम्ही तिला त्याबद्दल काही थेट सांगायला गेला असाल. नाही गणेश, मी तिला थेट असे काहीच सांगणार नाही. असं का? जेव्हा पार्वतीने जयाद्री माझी अर्धभार्या होईल असे वचन मागितले होते, त्यावेळी तू साक्षी होता. हो, माझ्या स्मरणात आहे. गणेश, आज मला पुन्हा तुझ्या त्या दायित्वाबद्दल सांगायचे आहे. म्हाळसेला जे अंतिम सत्य कळेल, हे सत्य तुझ्याकडून तिला कळणार आहे. तुझ्या साक्षीने आपण कोण होतो हे तिला कळेल आणि तिला सारं काही आठवेल. माझ्यावरील दायित्व मी निश्चितच पूर्ण करीन. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे. काय गणेश? मी मातेला सांगीनच, पण त्यावेळी तुम्ही मला संकेत द्यायला हवेत. तुमच्या अनुमती आणि संकेताशिवाय मी तिला सांगणार नाही. गणेश, तसंच घडेल. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला तसं सांगेन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.